विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यामधील गद्यपाठ आप्पांचे पत्र या पाठाचे लेखक आहेत अरविंद जगताप यांचा आपण आज पाठ पाहणार आहोत. सुरुवातीला प्रस्तावना. आप्पांचे पत्र, लेखक आहेत अरविंद जगताप, 1977. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयावर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भ्रमणध्वनी किंवा मोबाईल व SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून म्हणजेच पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत. हे आज आपण पाहूया. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्षे राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा. मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल. अशा संदेशभर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आप्पांचे पत्र या पाठाला सुरुवात करूया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहून जायचं. घाबरू नका, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी शाळेतील शिपाई शाळेतील विद्यार्थ्यांशी एक संवाद साधत आहेत व तेही पत्ररूपाच्या माध्यमातून. लेखकांनी पत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या ठिकाणी शिपाई काकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. हे या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. शिपाई काका काय सांगतात बघा की विद्यार्थ्यांच्या बरोबर मला खूप वर्षापासून बोलायचं होतं पण ते झालंच नाही. पण घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतीलच एक शिपाई काका आहे आप्पा. तुम्ही इतके घाई गडबडीत असतात की शाळेत सकाळी आल्यापासून परत घरी जाऊपर्यंत इतके गडबडीत असतात की मला बोलायची सुद्धा संधी मिळत नाही. म्हणून मी हे पत्र लिहित आहे.
व पत्रांच्या माध्यमातून तुमच्याबरोबर संवाद साधत आहेत. मात्र हे लिहित असताना मला तुमच्या अभ्यासाविषयी काही सांगायचं नाही, तर तुमचे जे शिक्षक शिकवत असतात ते मी बाहेर वरांड्यातून जाताना खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन ऐकत असतो. मला सुद्धा या आत बसून शिकायची इच्छा भरपूर होती, परंतु घरची परिस्थिती नव्हती, म्हणून मला पूर्ण वेळ शाळेत बसून राहता येत नव्हतं. पण तुम्ही अतिशय सुदैवी आहात. रोज तुमच्या कानावरती नवनवीन गोष्टी पडतात. या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, एखादी गोष्ट कानावर पडणे, लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट कळणे, लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट कळणे. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की तुमचे जे पालक शाळेत येतात तेच जास्त चिंतेत असतात. म्हणून चिंता तुम्ही करू नका, कारण चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. कपाळावरच्या आठ्या वाढणे म्हणजे नाराजी येणे. म्हणून चिंतेमुळे तुमचे मार्क्स वाढणार नाहीत, हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना एक संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. चिंतेने तुमचे मार्क्स वाढत नाहीत, तर कपाळावरच्या आठ्या वाढतात. चिंता करण्यापेक्षा अभ्यास करा व आपले ध्येय साध्य करा. चिंता करू नका. बघा, या ठिकाणी शिपाई काका चालता चालता या ठिकाणी पहिल्याच आपल्याला एक चांगल्या प्रकारे संदेश दिलेले आहेत, हे यामधून सांगतात. पुढे काय म्हणतात पहा. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? काय सांगतात बघा, की या पाठीमागचा उद्देश काय आहे, की आता तुमची ही 10वी आहे, परीक्षा देणार आणि परीक्षा झाल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षी कॉलेजला जाणार, नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घेणार. कोण कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेणार हे आपण ठरवलेलं असतं. म्हणून आपण आयुष्यात काय व्हायचं याची वेळ आता तुमच्यावरती आलेली असते. म्हणून या ठिकाणी एक आठवण तुम्हाला मी सांगू इच्छितो की दरवर्षी आपण शिक्षक दिन अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. मग या शिक्षक दिनाच्या दिवशीची एक आठवण म्हणजे आपल्या शाळेत सुद्धा शिक्षक दिन साजरा केला जातो. मग यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक तरी मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं किंवा शिक्षक तरी व्हायचं असतं. पण शिपाई व्हायची इच्छा अतिशय कमी मुलांची असते. म्हणजे तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, तर शिपाई होऊन सुद्धा तुम्ही चांगलं काम करता येऊ शकतो, हे यामधून सांगायचं आहे. म्हणजेच आपण कोणतंही काम करत असताना म्हणजेच फक्त उच्च पदावरील व्यक्ती महत्त्वाची असते आणि तिथेच काम महत्त्वाचे असते असे मानणे चुकीचे आहे. कोणतेही काम म्हणजे ते स्वतःचं असो किंवा इतरांचं असो, ते तुम्ही किती निष्ठेने करता, किती चांगले करता, हे महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी शिपाईसुद्धा कौतुकास पात्र होऊ शकतो, असा या गोष्टीवर तुमचा विश्वास बसू शकणार नाही का? मग पुढे काय म्हणतात बघा, मला एकच गोष्ट माहिती आहे, कोणतेही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. बघा, म्हणजे किती मन लावून आपण काम करायला पाहिजे. मग अतिशय क्षुल्लकातील क्षुल्लक गोष्ट सुद्धा असून दे, आपण अतिशय मन लावून जरी काम केलो तरी आपण लोकांनी त्याचं नाव केलं पाहिजे. लोकांनी नाव घेणे वाक्यप्रचार आहे. लोकांनी स्तुती करायला पाहिजे. मग कोणतंही असून दे, अतिशय लहानातील लहान काम असून दे किंवा अतिशय मोठं काम असून दे, तुम्ही जर मन लावून काम केला तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता, हे या ठिकाणी सांगितलं. मग आता त्यांनी उदाहरण दिलेत की आता चार्जरच बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काय उपयोग आहे का? बघा काय सांगितलं आहे, मोबाईल आपण वापरतो
जर समजा संपला आणि अतिशय महत्त्वाचं काम आलं आणि त्याची बॅटरी संपली तर काय करणार? त्याचा उपयोग काय? मग काय, चार्जर किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा. डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते बघा. डॉक्टर सर्व आपल्या पेशंटचं, रुग्णांचं या ठिकाणी काळजी तर घेतच असतात, परंतु प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे लक्ष द्यावंच पाहिजे असं नाही. तर त्यावेळेला कोणाची महत्त्व वाढते? तर नर्सचं या ठिकाणी महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप वाटा मोठा असतो. म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे की शाळेतील शिपाई काका असोत किंवा क्रिकेटची खेळपट्टी असो, त्यातील जो व्यक्ती सांभाळणारा असतो, कर्मचारी असतो, त्या व्यक्तीला सुद्धा अतिशय महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात तर त्यामध्ये सुद्धा जे कॅप्टन असतात त्यांची सुद्धा जे आपण खेळ खेळत असतो त्यापेक्षा मैदान जे आहेत त्या मैदानावरची खेळपट्टी अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्या ठिकाणी जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्यावरती सुद्धा अतिशय मोठी जबाबदारी असते. म्हणून कोणतेही काम असून दे त्याला आपण महत्त्व देणं गरजेचं आहेच. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. बघा, या ठिकाणी सुदर्शन पटनाईक यांचं आपण थोडक्यात माहिती घेऊया. काय सांगतात बघा. या ठिकाणी सुदर्शन पटनाईक हे ओरिसाचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार आहेत. काही घरगुती कारणांनी शिक्षण पूर्ण करू न शकल्याने सुदर्शन यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून उरीच्या समुद्र किनाऱ्यावर वाळूंच्या कणातून विविध शिल्प साकारलेले आहेत. बघा, 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट वाळू शिल्पकार हा किताब त्यांनी पदार्पणातच पटकावला. त्यांना ओरिया, बंगाली, हिंदी व इंग्रजी या भाषावरती देखील त्यांचं प्रभुत्व आपणास दिसून येतं. असे हे सुदर्शन पटनाईक होते. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. त्यांचं थोडक्यात बघा, हे भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित आहेत. जगप्रसिद्ध भारतीय सनई वादक होते. शुभ प्रसंगी वाजविल्या जाणाऱ्या सनई या वाद्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देण्याचे काम उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी केलेलं आहे. म्हणजेच या दोन गोष्टीतून आपल्याला काय जाणून येते की तुम्ही मन लावून काम करा, तुम्ही सर्वोत्कृष्ट होऊ शकाल हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे जर तुम्हाला या ठिकाणी गोष्टीला महत्त्व द्यायचं असेल तर लहानातल्या लहान गोष्टीला सुद्धा तुम्ही महत्त्व द्या. मन लावून काम करणं हे महत्त्वाचं आहे. हे मला सुद्धा या ठिकाणी पटलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा की आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ बसलेली दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. म्हणजेच या ठिकाणी ग्रंथालयातील जी पुस्तकं आहेत ते पुस्तकांची आदानप्रदान जास्त मोठ्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे मुलं, विद्यार्थी या ठिकाणी पुस्तक वाचन करीत असणार आहेत. असं या ठिकाणी तुम्ही काम करायला पाहिजे. तुम्ही हेच काम करा, तुम्ही असंच काम करा असं माझं म्हणणं नाही, पण या ठिकाणी तुम्ही कोणतेही काम करा ते काम जगात सर्वोत्तम असलं पाहिजे, सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून तुम्ही मन लावून काम करा. विद्यार्थी मित्रांनो,
पुढे काय म्हणतात पहा. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं आहे, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार या जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना, तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. मुलांनो, काय सांगितले बघा. आप्पा काय म्हणतात की तुम्ही आता 10वी उत्तीर्ण झालात तर आता पुढील आयुष्यामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोण डॉक्टर होणार, कोण इंजिनियर होणार. मात्र आप्पांना या ठिकाणी काय वाटतं की सगळेच जण डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार? काच डॉक्टरने एकमेकांना इंजेक्शन देत बसणार असे आप्पांना वाटते. पर्याय राहणार नाही म्हणून काय म्हणतात, तुम्ही काहीतरी वेगळं करा. असं काहीतरी काम करा की तुम्हाला लोक चांगल्या पद्धतीनं नावं ठेवली पाहिजे. या ठिकाणी ते उदाहरण देतात की मी फुलपाखरांच्या मागे पळताना तुम्हाला पाहिले. लहान मुलांना लहानपणी आपण फुलपाखरांच्या मागे आपण धावताना पाहतो, परंतु त्यानंतर मुले मोठे होतात. खरं या फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे असे आप्पा म्हणतात. तसेच दुसरं उदाहरण या ठिकाणी आप्पा देतात की वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती. मग आप्पा काय म्हणतात की मधमाशा आहेत तिथं खिडकी उघडली तर आत येतील, आपल्याला चावतील, या आशेने आपण काय करतो तर खिडकी बंद करतो. तर ती तुम्ही काय करा, खिडकी आता उघडा. त्या मधमाशांना नीट पहा आणि त्या जसं पोळं बनवतात ना तसं घर आपण बनवता येऊ शकतं का हे पहा. तसं परफेक्ट घर आपण बनवू शकत नाही. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून आप्पा म्हणतात तुम्ही एक कुठलीही गोष्ट करा, खरं ती मन लावून करा. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलो तर ठराविक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणे योग्य नाही. तर ते उच्च पद मिळाले नाही म्हणून नाइलाजाने काहीतरी स्वीकारलं जाते. याने जीवनातला आनंद मिळू शकत नाही. म्हणून मुलांनो, तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे ती गोष्ट सतत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हाल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. म्हणून तुम्ही भरपूर असे कष्ट करा. कष्टातच तुम्हाला त्याची किंमत आणि गंमत सुद्धा तुम्हाला कळू शकेल. पुढे काय म्हणतात पहा. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी. आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहिती आहे? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. बघा या ठिकाणी काय सांगतात, काही उदाहरण या ठिकाणी दिलेत. काय सांगतात या ठिकाणी तर एखादी व्यक्ती अगदी वेगळेच कार्य आयुष्याचे ध्येय म्हणून स्वीकारते आणि त्यातून सामाजिक कार्य पार पडत असते. त्या व्यक्तीने स्वीकारलेले कार्य काही वेळा सर्वसामान्यांना बिनमहत्त्वाचे वाटू शकते, पण
हेच काम, ते बिनमहत्त्वाचे वाटणारे काम निष्ठेने पार पाडल्यामुळे त्यातून मोठे सामाजिक कार्य घडून येते. म्हणून या ठिकाणी काय सांगतात बघा, की एक मुंबईचं उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. एक माणूस असा आहे, तो प्रत्येक आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी सुद्धा, आणि करतो तर काय, त्या घरातील जे बेसिन आहेत, बाथरूम आहे, त्याचे जे नळ असतात त्या नळामधून पाणी टिपकत असतं. मग ते टिपकत असणारे जे पाणी आहे तो काय करतो, तो फक्त बंद करतो आणि तपासतो. आणि या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षामध्ये लाखो लिटर पाणी आज वाचलेलं आहे. मग जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. बघा म्हणजे काम किती किरकोळ आहे, आणि या किरकोळ कामामधून त्याने किती मोठं काम केलेलं आहे, कारण त्याला त्या गोष्टीमध्ये आवड आहे, छंद आहे. म्हणजे किरकोळ काम देखील आपण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकतो हे यामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पाण्याचा एक थेंब, वाया जाणारा एक थेंब वाचवणं म्हणजे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढं महत्त्वाचं काम आहे. बघा या ठिकाणी एक वाक्यप्रचार आलेला आहे, विद्यार्थी मित्रांनो, डोळ्यातलं पाणी पुसणे म्हणजे लोकांचेच दुःख दूर करणे. म्हणजेच आपण माणसांचे दुःख दूर करतो तसं या ठिकाणी माणसानं काय केलं आहे, त्या घरामधील पाणी, लाखो लिटर पाणी वाचवलेलं आहे. म्हणजेच डोळ्यातले पाणी पुसणे एवढं महत्त्वाचं काम त्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपण कोणतेही काम, मी वारंवार सांगत आहे मुलांनो, तुम्ही कोणतंही काम करा, त्यात तुम्ही मन लावून काम करा. ह्या एवढाच आशय यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरं एक उदाहरण या ठिकाणी सांगतात बघा, की एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून, प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस येतो, त्या वाढदिवसाला काही खर्च न करता जे मिळालेले पैसे आहेत ते पैसे साठवून काय केलं माहिती आहे, तर झोपडपट्टीतील काही मुलं शाळेला जात असताना एका नाल्यावरून जात असतात. पाणी भरपूर असतं आणि त्यामुळे एक तुटक्या लाकडी जो पूल असतो त्या पुलावरून त्या मुलांना ये जा करावं लागत असतं. कधी काय होईल माहीत नाही. हा धोका पत्करून मुले शाळेला जात असतात. मग हे त्या मुलाला समजलं, आणि जे आपण वाढदिवसाला पैसे साठवलेलं होतं त्या सर्व पैशातून त्या मुलांच्यासाठी एक चांगला पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिलेले आहेत. किती मोठं काम एका मुलानं केलं आहे. म्हणजेच किरकोळ काम देखील पुढं भविष्यात किती मोठ्या स्वरूपात होऊ शकतं, आणि त्यातून आपलं मोठं सामाजिक कार्य आपल्या हातून घडून जाऊ शकतं. हा एक संदेश आपणाला या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. पुढे लेखक काय म्हणतात ते आपण पाहूया. असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत. कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं, विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडं सुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत. फुलं सुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.
तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे. पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लेखकांनी काय सांगितलं, करण्यासारखे भरपूर आहे, खूप काही करण्यासारखे आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, कारण सांगत बसतो. त्यावरती देखील उपाय आहेत, ते आपण शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र तसे आपण करत नाही, दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतो. इथं काय सांगितलेले आहेत पहा, की एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जणू जगातील सर्वात जास्त निसर्ग संपन्न असा हा भारत देश होईल. कारण का, तर भारताची लोकसंख्या जवळजवळ 125 कोटीपेक्षा जास्त आहेत आणि प्रत्येकाने 10 म्हणजे 125 कोटी गुणिले 10 झाडं विचार करा. म्हणजे छोट्याशा कारणावरून देखील आपण किती मोठे काम करू शकतो. म्हणजे मी वारंवार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते सांगत आहेत की कोणतेही काम करा, खरं ते मन लावून करा. कारण या निसर्ग संपन्न असणाऱ्या या आपल्या देशामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णतेचा पारा वाढतो. उष्णता वाढली आहे म्हणून कारण सांगतो. प्रदूषण खूप वाढलेले आहेत, झाडांची संख्या खूप कमी झालेली आहे. अशा भरपूर समस्या आपण सांगत असतो, जणू काही त्यांचा पाढाच वाचत राहतो. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एका माणसाने जरी 10 झाडं लावला तरी सुद्धा आपला भारत देश निसर्ग संपन्न होऊ शकेल. म्हणून त्यांनी पुढं काय सांगतात बघा, एक अडचण आपली काय आहे माणसांची, की आपल्याला हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग जरी असलं तरी विद्यार्थ्यांचा ओढा मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन पाहणे याकडे जास्त ओढ लागलाय. म्हणून विद्यार्थ्यांना जर विचारलं की कार्टूनची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 सुद्धा झाडांची नावं सांगता येऊ शकत नाहीत. ही एक दुर्दैवाची बाब आहे. म्हणून भौतिक सोयीसुविधा आपल्या समोर वाढलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कदाचित या निसर्ग संपन्नतेकडे लक्ष दिले. जसं याकडे आपण विज्ञान तंत्रज्ञानाकडे लक्ष दिलेलं आहोत, तसेच आपण या निसर्गाकडे सुद्धा बारकाईने लक्ष देणे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी पक्ष्यांच्या बाबतीत देखील हीच आपल्याला लक्षात गोष्ट येते की कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही थोडी नावं सोडली तर आसपासचे आपल्या सुद्धा असणारे पक्षी सुद्धा आपल्याला ओळखता येऊ शकत नाही. म्हणजे आपण या ठिकाणी निसर्गापासून किती दूर चाललेलो आहोत हे आपणाला लक्षात येतं. म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं संस्कार करणे गरजेचं आहे. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना मैदानी खेळ कमी आणि इंटरनेट जास्त अशी दुर्दशा या विद्यार्थ्यांची झालेली दिसून येते. म्हणून आपण निसर्गाकडे चला हा संदेश आपण देणं गरजेचं आहे असं लेखक या ठिकाणी सांगतात. पण त्यांनी पुढे एक वाक्य म्हटले आहे, पुस्तकातल्या पानात डोक्यांचं खाद्य असतं. बघा काय सांगतात, म्हणजे जणू पानामध्ये झाड जगवण्याचं बळ असतो. तो जसा आहे तसा तो ठेवतो, हे महत्वाचं आहे. निसर्ग काय करतो, निसर्ग संपन्न आहेच आणि ते ठेवणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं आपण निसर्गाशी करणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी पण आपण चांगल्या पद्धतीनं प्रेमानं करणं गरजेचं आहे. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. म्हणजेच या ठिकाणी उच्च पदावरती गेलेले व्यक्ती खाली असणाऱ्या लोकांना सुद्धा तो व्यवस्थितरित्या पाहू शकत नाही. मात्र या ठिकाणी झाडाच्याकडे जर आपण पाहिलं की झाड कितीही मोठी झाली तरी ती कित्येक पिढ्यांना त्या ठिकाणी सावली देण्याचं काम हे या ठिकाणी करत असतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात, तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने या वृक्ष संवर्धन करणे किती काळाची गरज आहे हे आपल्याला लक्षात येतं. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर ती गाडी आवश्यक आहे.
म्हणजे श्रीमंतीपणाचं लक्षण गाडी असणे आवश्यक आहे, परंतु आपल्या देशाचा विचार केला तर तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. अशा या झाडांचे वेड असणारी लाखो मुलं आपल्या या ठिकाणी निर्माण करायची आहेत. म्हणून आपणाला या ठिकाणी निसर्गातील ज्या गोष्टी आहेत ती जमिनीची धूप असून दे, पाण्याची पातळी वाढणे असून दे, शुद्ध हवा मिळणे असून देत, इत्यादी गोष्टीमध्ये आपल्याला भरपूर अजून प्रगती करायची आहे. सध्या आपण पाहत आहोत की कोरोनाच्या या काळामध्ये आपण सर्वजण घरी आहोत आणि घरी असल्यामुळे सर्व काही बाहेरचे उद्योगधंदे सगळे ठप्प झालेले आहेत. त्यामुळे पक्षी म्हणा, त्यामुळे प्राणी म्हणा, निसर्ग सौंदर्य म्हणा किती सुजलाम सुफलाम झालेले आपल्याला पाहायला मिळतं या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये. असंच जर आपण वेळोवेळी निसर्गाच्या बरोबर गेलो तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकेल. जर आपण निसर्गाच्या विरुद्ध गेलो तर निसर्गसुद्धा गप्प बसू शकणार नाही. म्हणून आपण निसर्गाकडे सुद्धा बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, की आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही, त्याच्याविषयी आपल्या मनात जिव्हाळाच नसतो. म्हणून अनेकदा कोणालाही 10 झाडांची किंवा पक्ष्यांची नावे सांगता येऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणे शक्यच नाही. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहेत. निव्वळ भौतिक प्रगती माणसाला जगण्यासाठी पुरेशी नाही, हेच या परिचितामधून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. म्हणून आपण महत्त्वाची गोष्ट कोणती करायची असेल तर निसर्गाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी कोरोनाच्या काळात आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे. जणू काही आपल्याला ठेचच लागलेली आहे. तरी आपण जसं आपण घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनाला हद्दपार करूया असं आपण म्हणतो, तसं निसर्गामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडी लावणे काळाची गरज निर्माण झालेली आहे. हेच यामधून सांगण्याचा प्रयत्न, परिषदामधून सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला दिसून येतो. पुढे काय म्हणतात पहा, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं, पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काय अपेक्षा व्यक्त केल्या तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडून. काय सांगतात पहा, की आपल्याला झाडाचं वेड असलं पाहिजे. आपण भरपूर पैसे कमवायचे आणि निसर्ग बघण्यासाठी दुसऱ्या देशात जायचं. मग आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं या ठिकाणी आपणला तयार करायचे आहेत. म्हणजे परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे. म्हणजे कोणीतरी एक जण पुढं होऊन या ठिकाणी निसर्ग संपन्न संरक्षण करणारी माणसं निर्माण करायला पाहिजेत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. बघा निश्चितच आहे, तुम्हाला इच्छा अपेक्षा ह्या असणारच की एकदा तरी आपण परदेशात जाऊन या. खूप जण तुम्ही परदेशात सुद्धा जाणार. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय सांगल्या, प्रख्यात गायक तुम्ही होणं अपेक्षित आहे. सवाई गंधर्व महोत्सव जो असतो यामध्ये गायक म्हणजे तुम्ही होणं, उत्कृष्टपणे गाणारा गायक होणं गरजेचं आहे, आणि ते सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं. त्यापुढे काय म्हणतात पहा, परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल. बघा अपेक्षा काय केल्या आहेत. तुम्ही अभ्यास तर चांगल्या पद्धतीने करणार आहात आणि
परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर शाळेच्या भिंतीवर तुमचं नावसुद्धा येईल. असं काम तुम्ही करा. पण काय अट घालतात बघा, तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. काय व्यक्त अपेक्षा चांगल्या पद्धतीने केल्यात बघा लेखकाने. आपण वर्षभर शिकत असतो, 5वी पासून 10वी पर्यंत एवढं सगळं करतो आणि आपण शिकून पुढे जातो, मग आपण शाळेला विसरतो. मग आपण या ठिकाणी असं काम करायला पाहिजे की लेखन असं करणं गरजेचं आहे की आपल्याला वाटलं पाहिजे की एक ना एक दिवस आपण या शिकणाऱ्या मुलांच्या पुस्तकामध्ये आपलासुद्धा पाठ असायला पाहिजे. त्याच किंवा आपल्या ज्या शाळेत आपण शिकलो त्या ग्रंथालयात निदान माझं एक तरी पुस्तक, स्वतः लिहिलेलं पुस्तक या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ग्रंथालयात पुस्तक दिसलं पाहिजे अशी अपेक्षा आप्पांनी व्यक्त केली आहे. पुढे म्हणतात, तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचा आहे मला. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलं बघा, उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा अतिशय खूप महत्त्वाचे आहे. हा एक सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवसाय आहे. असं आपण काम करणं गरजेचं आहे. म्हणजेच एक समृद्ध शेतीसुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं या शेतीकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलो तर एक उत्तम शेतकरीसुद्धा आपण होऊ शकेल. म्हणूनच तुम्ही मन लावून, जीव ओतून तुम्ही त्यामध्ये काम करा, तुम्हाला निश्चितच यश मिळेल. आणि पुढे काय म्हणतात बघा, आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय, जगभरचे लोक बघायला येतात. असंच तुम्ही नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी केल्या आहेत. काहीतरी भव्य दिव्य करता आले पाहिजे आपणाला. म्हणून आपणाला जे काही करता येत असेल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जग प्रसिद्ध या ठिकाणी तुम्ही वास्तुतज्ञ व्हा की निश्चितच लोक तुमच्याकडे येतील. या ठिकाणी सांगायचा महत्त्वाचा उद्देश आहे की जे विजेते असतात ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते काम वेगळ्या पद्धतीने करत असतात, म्हणून ते विजेते होत असतात, म्हणून ते उच्च पदावरती जात असतात. म्हणून या ठिकाणी सांगायचा उद्देश या ठिकाणी काय सांगितलं आहे, तुम्ही निश्चित एक चांगल्या प्रकारे गायक व्हा, समाजसेवक व्हा, निसर्ग समृद्ध करणारे समाजसेवक व्हा, लेखक व्हा, शेतकरी व्हा, भव्य दिव्य वास्तू बनवणारे कलावंत व्हा अशी अपेक्षा या ठिकाणी आप्पांनी व्यक्त केलेल्या आहेत. निश्चितच आपण या गोष्टीला उतराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पहा, शेवटी काय म्हणतात, मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिले. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे, अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय, दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा. पहा, या ठिकाणी शेवटी काय सांगतात,
मुलांनी मनसोक्त जगलं पाहिजे, उत्तम रीतीने जगलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. जगाने तुमची वाखाणणी केली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी शिक्षकांनी वर्गात मुलांना शिस्तीत बसलेलं सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध मैदानात किती गोंधळ मुलं घालत आहेत हे सुद्धा पाहिलं आहे. म्हणजे एवढा गोंधळ घालतात की त्यांना आवरणं सुद्धा कठीण व्हायचं. म्हणून गोंधळ बघून सगळे म्हणायची अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. पण या गोष्टीला कोणत्याही पद्धतीनं राग आलेला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर सुद्धा जग म्हणायला पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत, अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. अशी 2 वेळा आलेल्या आहेत. म्हणजे बालपणीचा काळ आणि तरुणपणाचा काळ. बालपणीचा शाळेत असणारा गोंधळ, दंगामस्ती आणि तरुणपणातील आपण चांगल्या हुद्द्यावरती काम करत असताना केलेलं काम, या दोन्ही वाक्यरचनेमध्ये थोडासा फरक आपल्याला या ठिकाणी जाणवतो. म्हणजेच दंगामस्ती आणि थोडे चांगलं काम या 2 गोष्टी पाहून या ठिकाणी आपणाला सुद्धा आनंद होईल. जसे तुम्ही काम करत आहात अशाच पद्धतीने तुम्ही काम करत राहा, आनंदी राहा, मनसोक्त जगा, जीवन अतिशय आनंदाने जगा. की जग विचारलं पाहिजे शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. बघा, गुण मिळवण्यापेक्षा आपण गुणी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक वेळ तुम्हाला शाळेत कमी गुण मिळाले चालेल, मात्र बाहेरच्या जगामध्ये तुम्ही किती गुणी आहात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आताच्या युगामध्ये जर आपण पाहिलं की विद्यार्थी किती गुणांच्या मागे लागलेले आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. हे आपणाला नको आहे. तर आपल्याला काय पाहिजे, गुणी चांगले संस्कारित होऊन बाहेर पडायला पाहिजे या ठिकाणी सांगतात. कारण की तुम्ही जे सगळं केलेलं आहात, तुम्ही शाळेत असताना दंगामस्ती करा, थोडा अभ्यास सुद्धा करा, चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हा. तसेच तुम्ही गुणीसुद्धा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. की दंगामस्ती, मग तुम्ही मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर, हे सगळं जीवन अतिशय तुम्ही आनंदाने जगा, मनसोक्त जगा. कारण एक क्षण तुम्हाला पुन्हा येणार, तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. हे गुणसुद्धा पुन्हा मिळवता येणार नाहीत. म्हणून त्यांनी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कोणालाही माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत होतं. बघा, म्हणजे इथं अभ्यासाला जास्त महत्त्व न देता एक आदर्श व्यक्ती कशा पद्धतीनं जगामध्ये नावलौकिक मिळवलेले आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडं पाहिलं जातं. असं जीवन आपण जगणं गरजेचं आहे. तुम्ही आयुष्य कसं जगताय हे महत्त्वाचं आहे. बघा, आणि जगाकडं कसं बघता हे देखील महत्त्वाचं आहे. 10वीत कोणाचे गुण जास्त असणार, कोणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. म्हणजेच मी मला सांगत आहे की कोणतंही काम असून दे त्याला तुम्ही हलके लेखू नका. तुम्ही त्यामध्ये पूर्ण निश्चिंत होऊन वाहून जाऊन काम करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळू शकेल. त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. यासाठी तुम्हाला सुद्धा शेवटी शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत. म्हणजेच विद्यार्थी मुलांनो, या ठिकाणी काय सांगता, तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाहीत, तर तुमचं किती गुणी आहात हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच या पाठामधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात ते आपण थोडक्यात पाहूया. जे आपण या ठिकाणी सांगतायत की तुमचं जीवन जे आहे ते आयुष्य अतिशय मनसोक्तपणे जगा, आनंदी जगा. आपले जे आई वडील आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही नतमस्तक व्हा, त्यांना तुम्ही कधीही विसरू नका हे या ठिकाणी सांगतात. म्हणजे हे आप्पांचे पत्र, या पत्राचा एक आदर्श नमुना कसा असतो एक शिपाई काकांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न लेखक अरविंद जगताप यांनी केलेला आहे. अतिशय साध्या, सोप्या, मार्मिक गोष्टीतून या ठिकाणी एक चांगला संदेश या पाठातून आपल्याला पाहायला मिळतो की बाबा विद्यार्थ्यांनी 10वी नंतर काय करावं, अशी उपयुक्त माहिती सुद्धा आपल्याला या पाठामधून पाहायला मिळते. तसेच की
यामध्ये त्यांनी सांगतात की 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे अनेक क्षेत्र असतात. ते क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे ज्या क्षेत्रात जातो त्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून काम करणं गरजेचं आहे. जे काम करतो त्यात तुम्ही मन लावून जीव ओतून काम करा. कोणत्याही कामाला तुम्ही हलके समजू नका. ते काम अतिशय उत्कृष्ट असणारच. जे तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवलेलं आहात त्या ध्येयाशी तुम्ही निगडीत राहा, मोठे व्हा. जगभर तुमचं नावलौकिक होणं गरजेचं आहे. तसेच या पाठामधून सुद्धा अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे सुदर्शन पटनाईक असून देत, उस्ताद बिस्मिल्ला खान असून देत, यांनी सुद्धा अतिशय कठीण परिस्थितीमधून अतिशय उच्च पदावरती ते कशा पद्धतीने गेलेलं आहे, ते एक आदर्श कसे झाले हे सुद्धा आपल्याला यामधून पाहायला मिळू शकतं. म्हणून गुणांच्या मागे न लागता आपण गुणी व्हा, स्वतःला सिद्ध करा, हेच यामधून सांगण्याचा प्रयत्न आप्पांनी केलेला आहे. या आप्पांचे पत्र लेखक अरविंद जगताप या पत्रामधून आपल्याला एक प्रकारचं वाचन करत असताना जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा इत्यादी गोष्टी यामधून आपल्याला दिसून येतात. असे या आप्पांचे पत्रामधून अनेक गोष्टी आहेत. त्याचा फायदा आपल्याला निश्चितच भविष्यात होईल हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये पुढे भविष्यात अनेक संकटांना सामोरे जाताना न घाबरता त्या संकटांना धैर्याने सामोरे जा. अशाच पद्धतीनं एक प्रकारचा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ द्या. हीच अपेक्षा यामधून लेखक अरविंद जगताप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं या तुम्हाला सुद्धा मी माझ्याकडून भविष्यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या शब्द रूपाने हा पाठ तुम्हाला नक्कीच लक्षात आलेला असेल असे मी आशा व्यक्त करतो, समजतो. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, या आप्पांचे पत्र या पाठातून आपल्याला काय पाहायला मिळतं तर एका नजरेतून पाहिलं तर राष्ट्रीय मूल्ये यामध्ये संवेदनशीलता, सौजन्यशीलता, राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा या गोष्टी पाहायला मिळतात. तर जीवन कौशल्ये यामध्ये स्वची जाणीव, समस्या निराकरण, समानुभूती, चिकित्सक विचार, सहसंबंध या जीवन कौशल्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामधून करता येतो. तर यामधून गाभा घटक कोणकोणते आहेत तर सदृढ लोकशाहीसाठी सक्षम नागरिक घडविणे, सांस्कृतिक वारसा जपणे, राष्ट्रीय एकात्मता जपणे, बुद्धी, भावना आणि कार्याचा समन्वय साधणे, सामाजिक अडथळा निर्मूलन करणे या गाभा घटकांचा अभ्यास यामध्ये करता येतो. तर यामधून कोणकोणत्या गोष्टी उद्दिष्टे साध्य होतात तर प्रामाणिकपणे, कष्टाने व गुणवत्तेने केलेली कामे श्रेष्ठच असतात. स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे व प्रोत्साहित करणे, वृक्ष संवर्धनाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी जाणीव निर्माण करणे, शिक्षणाचे महत्त्व व त्यासाठी कष्टाचे मोल, मनापासून काम हमखास यश या गोष्टी उद्दिष्टे यामधून आपल्याला साध्य होतात. पत्र खरं तर खाजगी गोष्ट असते, एकट्याने वाचण्याची, एकट्याने लिहिण्याची. पण तुमच्या प्रतिसादामुळे पत्र जाहीरपणे वाचली गेली, ऐकली गेली. टीव्हीवर सहसा पुस्तकातल्या गोष्टी असतात. टीव्हीवरच्या गोष्टींचं पुस्तक होणं आपल्याकडे दुर्मिळ आहे. हा योग तुमच्या पत्रांवरील प्रेमामुळे जुळून आलाय. वाचता वाचता अचानक पेन घेऊन तुमच्यातला कोणी आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल, त्यावेळी आपलं लिखाण नेमक्या पत्त्यावर पोचलं याचं मला समाधान.